ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्य विक्री आणि कर चुकवेगिरी करणाऱ्या अनेक बार आणि रेस्टॉरंट्सवर कठोर कारवाई केली आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या कारवाईत अनेक बार आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत। तथापि काही बार चालक हे निलंबनाचे आदेश पायदळी तुडवून आपले बार आणि रेस्टॉरंट सुरू ठेवून बेकायदेशीर मद्य विक्री करत असल्याचे आढळून आले आहे। यामध्ये उल्हासनगर 3 नंबर येथील जॉली बार आणि रेस्टॉरंट FL3 2631 या बार मालकाची अनुज्ञप्ती जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील सुनावणी होईपर्यंत निलंबित करण्यात आली आहे। तथापि निलंबनाच्या आदेशाचा भंग करून हा बार बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले। शासकीय आदेशांचे उल्लंघन हा गंभीर गुन्हा असून समाजातील विविध स्तरातून या बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी होत आहे। परवाना निलंबित असतानाही हा बार मालक आपला बार चालू ठेवत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात या गोष्टीची पडताळणी केली असता जॉली बार अँड रेस्टॉरंट FL3 2631 उल्हासनगर 3 हा परवाना रद्द असतानाही आपले बार अँड रेस्टॉरंट चालवत असल्याचे निदर्शनास आले। बातमी तीच जी समाजाची व्यथा मांडेल, बातमी तीच जे प्रशासनाच्या कानात शिसे होतील, बातमी तीच जी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सिंहासने हलवेल, बातमी तीच जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल। आणि हो, बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल। वर्तमानात रहा, वास्तवात जगा आणि रहा आमच्या सोबत।